प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत बघा हं, आज या सरोजमुळे या कलाला किती त्रास झालाय. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 11 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. मागच्या भागात तुम्ही बघितलं होतं की कलाने या बिल्डरला नकार दिलेला असतो की आम्हाला आमची दुकानं विकायचे नाहीये, तुम्ही इथून जाऊ शकता. पण तो बिल्डर काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की तुम्ही आम्हाला विका, तुमचे गाळे आम्ही आम्ही तुम्हाला गाळे देऊ, त्याच्यामध्ये सगळं इंटेरियर असेल, फर्निचर असेल, मला विकून टाका तुम्ही ही जमीन. अहो, खूप प्रोजेक्ट बनवणार आहे आम्ही. तुम्हाला दुकानं पण देऊ आम्ही सगळ्यामध्ये. आता त्यातला एक व्यक्ती म्हणतो, "अहो, बाजारभावाप्रमाणे तुम्ही देताल पैसे आम्हाला, पण आमचं घर चालतं. या दुकानातून पैसे येतात आमच्या घरी, त्यावरती आम्ही उदरनिर्वाह करतो. तुमच्या एकरकमी पैशासाठी आम्ही त्या मोहामुळे आमचं दुकान तुम्हाला कसं काय द्यायचं? आमच्या आयुष्यभराची कमाई आहे." सगळे नाही, नाही म्हणत असतात. आता तो बिल्डर म्हणतो, "शेवटची तुम्हाला एक संधी देतो. या दुकानांची बाजारभावापेक्षा तिप्पट किंमत मी देईल. आमचा प्रोजेक्ट सुरू होईपासून ते तुमचा म्हणजे तुमच्याकडे पैसे येईपर्यंत तुम्हाला दुकानं देऊ आम्ही आणि त्यातनं त्यात नोकऱ्या पण देऊ. म्हणजे आमचा सगळा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तुमची घरं पण चालतील." आता या माणसाच्या ऑफरमध्ये काहीतरी गोड बंगाल आहे हे कलाच्या लक्षात येतं. कला म्हणते, "थांबा जरा. तुम्ही बाजारभावाप्रमाणे 3 पट जास्त पैसे देणार आम्हाला या जागेचे. आम्हाला दुकानं पण देणार आणि आम्हाला कामं पण देणार. नाही, नाही, मला काहीतरी गडबड वाटते." आता हा बिल्डर चिडतो कलावर आणि म्हणतो, "काय हो मॅडम, तुम्हाला इतकं समजवतोय, तुम्ही काही तिसरंच बोलताय. गडबड वाटते, गडबड वाटते म्हणे. अहो, एवढी चांगली ऑफर तुम्हाला कोणी देणार आहे का? अहो, तुमचा फायदा ही बाई करू देणार नाहीये आणि स्वतःचाही फायदा करणार नाहीये. अहो, आम्ही पण मोठे-मोठे बिल्डर आहोत. तुमच्यासारख्या टपऱ्या टाकणाऱ्या माणसं नाहीयेत आम्ही." आता कला म्हणते, "त्यामुळेच आम्हाला तुमची भीती वाटते. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. तुमच्यासारखे नाही आहोत अतिव्यवहारी. त्यामुळे तुम्हाला कोणाशी देणं-घेणं नसतं हो. तुम्ही मोठाले लोकं आहात." तो बिल्डर म्हणतो, "ओ मॅडम, काय हो मॅडम, आता चुकीचं बोलताय हं तुम्ही. जरा डोळे उघडून बघा. आजकाल लोकं दुकानं विकून मोठ्या-मोठ्या जागा घेतायत. अहो, मुद्दाम दुकानं विकतात लोकं. चांगली मोठी आर्थिक गुंतवणूक व्हावी आणि पुढे जावं म्हणून. अहो, काट टाकतंय आता सगळं हे कोल्हापूर." आता लगेच ही कला म्हणते, "ते काही का असेना, आमच्या दुकानाच्या बाबतीत काय व्यवहार करायचा काय नाही ते आमचं आम्ही ठरवू." आता कला त्याला एवढा साफ नकार देते बरं का. आता मात्र तो चिडतो आणि अरेतुरे करायला लागतो तो बिल्डर कलाला आणि तिला म्हणतो, "ए गप्पा बस गं. केव्हापासून वचा, 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 वचा बोलतीयेस? खूपच बोलतेस गं तू. काय जास्ती झालं का तुला? या दुकानातून तुला किती मिळतात गं रोजचे पैसे? 1 करोड का 10 करोड? आली मोठी दुकान करणारी. 10 बाय 10 ची पण टपरी नाहीये ती आणि आली मोठी दुकान करणारी." कला म्हणते, "तुम्हाला सांगितलं ना हे दुकान माझं आहे आणि मला ते विकायचं नाहीये म्हणून. आम्ही तुमच्याकडे काय हात पसरायला आलो नव्हतो. तुम्ही इथून येऊ शकता." आता तो बिल्डर म्हणतो, "ए, तुला सरळ सांगून कळत नसेल ना तर वाकडं वागता येतं आम्हाला. माझ्या वाकड्यात जाऊ नको. जी ऑफर दिली आहे ना ती चुपचाप स्वीकार, नाहीतर रस्त्यावर यावं लागेल तुला." आता हे बाकीचे दुकानदार कलाला म्हणतात, "कशाला वाद घालतेस कला? अगं, जे काही मिळतंय ते घे ना. यांच्या ऑफरमुळे आपल्याला चांगली मूळ किंमत मिळेल दुकानाची." आता तो बिल्डर धमकवतो सगळ्यांना आणि म्हणतो, "तुमचं काय ते ठरवा संध्याकाळपर्यंत आणि मला सांगा. मी संध्याकाळी परत येईल." असं धमकावून निघून जातो. आता सगळेजण आपापल्या कामाला लागतात. पण कलाला फार राग आलेला असतो बरं का त्या बिल्डरचा. पण यापेक्षा जास्ती राग तुम्हाला सरोजचा येणार आहे. कारण झालंय असं की आता या रजनीताई विचारतात संगीताताईंना, "कला कुठे आहे हो? अजून आली नाही." आता या संगीताताई म्हणतात, "ती आमच्या जगदंबा भांडारमध्ये गेली आहे." सरोज लगेच चिडून म्हणते, "कोणाला विचारून गेली होती? तिला सांगता येत नाही आम्हाला सगळ्यांना." आता लगेच संगीताताई म्हणतात, "मला गेली होती ती विचारून." आता सरोज खूप चिडते आणि म्हणते, "तरीच मला वाटलं. नाही, तिला कितीदा सांगितलं मी दुकानात जात जाऊ नकोस म्हणून. कितीदा सांगितलंय मी तिला. ऐकतच नाही ती माझं अजिबात." "काय हो मिसेस खरे, तिला कळत नाही का की तिच्यावर या घरची जबाबदारी जास्ती आहे? तुम्ही ना तिला वळणच लावलेलं नाहीये आणि हिला बरं वळण लावलेलं आहे. ही आपली मस्त घरात बसून आयतं-वयतं खाते हे चालतं हिला. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असे हे कॅरेक्टर आहेत सरोज आणि ही रोहिणी." असो, मालिकेबद्दल बोलतोय आपण प्रेक्षकांनो इथे फक्त बरं का, एंटरटेनमेंट म्हणून. तर आता या बिचाऱ्या कानकोंड्या होतात आणि संगीताताई म्हणतात, "मी फोन लावते हं तिला." आता बाजूला जाऊन त्या फोन लावतात कलाला आणि विचारतात, "काय गं कले, किती वेळ आहे तुला?" कला म्हणते, "अगं आई, झालंच माझं, थोडा वेळ आहे, येते मी संध्याकाळी." आता त्या चिडतात आणि म्हणतात, "कले, तुला काही कळतं का नाही? पटकन घरी ये. हातातलं जे काही काम असेल ना ते टाकून दे आणि पटकन ये." कला म्हणते, "अगं आई, मी मावळे विकतीये म्हणून नाही थांबले, पण संध्याकाळपर्यंत येते मी. काहीतरी वेगळं कारण आहे. मी तुला घरी आल्यावर सांगते हं, ठेवते फोन." असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. पण आता मात्र या संगीताताईंना जरा टेन्शनच आलंय, कारण तिथे त्या दोन्ही महामाया उत्तर ऐकायला तयार आहे ना यांचं. आता त्या फोन ठेवतात, पण लगेच
लगेच तिकडून सरोज आणि रोहिणी दोघी जणी त्यांच्याकडे बघत असतात. सरोज म्हणते, काय म्हणाली तुमची मुलगी? संगीताताई त्यांच्या जवळ जाऊन उत्तर देतात. ती म्हणाली की सांच्याला येते म्हणून. सरोज म्हणते, वा वा वा, ही तर तुमची शिकवण आहे ना मिसेस खरे. नाही, उठ सूट आपलं माहेरी जायचं, दुकानात जाऊन बसायचं, हेच समजवता ना तुम्ही मुलींना, हेच शिकवता. आता त्या म्हणतात, नाही हो, असं काही नाहीये हो सरोजताई. आता लगेच ती म्हणते, असं काही नाही, मग तुम्ही का नाही सांगितलं तिला सारखं सारखं खऱ्यांच्या घरी येऊ नको, दुकानावर बसू नको, हे नाही सांगतायत का तुम्हाला? तुम्ही सांगितलेलं ऐकते ना ती सगळं. तुम्ही सांगितलं म्हणूनच लग्नाला उभी राहिली ती. आता मुद्दाम टोमणे टामणे मारतीये बरं का ही संगीताताईंना. तुमची एवढीशी गोष्ट ऐकत नाही ती, कमाल आहे. शेवटी संगीताताई म्हणतात, अहो असं नाही हो, आमची कला कधीच येत नाही हो माहेरी, कधीतरी येते. नेहमी ना तिचा याच घराबद्दल विचार चालू असतो. घरात जरी आली ना ती आमच्या तर दारातूनच परत जाते कितीदा. आता लगेच ही सरोज म्हणते, कशी येणार तुमच्या घरी ती आता? तुम्हीच इथे आलाय ना मोलकरणीसारखे राहायला. रजनीताईंना कसं तरीच होतं हे ऐकून. आता सरोज म्हणते, तेही निमित्त नाही ना तिला तुम्हाला भेटायचं, मग काय करेल तुमच्या घरी जाऊन? आता या संगीताताई म्हणतात, अहो नाही हो, ती मावळे बनवतीये ना, म्हणून ती जरा आज दुकानावर गेली हो. सरोज त्यांचं बोलणं पण पूर्ण होऊ देत नाही आणि म्हणते, काय हे छोटे छोटे लोक फालतू गोष्टी करतात, आपल्या तर खिचगिंटीत सुद्धा नसतात ह्या असल्या फालतू गोष्टी. कशाला हव्या तो या फालतू गोष्टी तुमच्या मागे? सणावाराचे दिवस आहे, सासरी राहावं, घरात हवं नको ते बघावं, पण नाही, तुमची पोरगी सतत बाहेर भटकत असते. जाऊ द्या, कोणाशी बोलते मी, स्वतःला शिस्त नाहीये, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? काहीच्या काही बोलते ही सरोज आज या संगीताताईंना आता खूप कसं तरी होतं. आता त्या रडायला येतात बिचाऱ्या आणि डोळ्यात पाणी आणून म्हणतात, हे बघा सरोज ताई, अहो मला वाटेल ते बोलावं, माझी कला तशी नाही हो, ती खूप शिस्तीची आहे हो, ती सगळं व्यवस्थित करते. सरोज म्हणते, हो दिसतं ना, ती खूपच साफ आणि शिस्तीची आहे ती, म्हणून तुम्ही दोघी मिळून आमचं घर पण साफ करणार दिसतच आहे. मिसेस खरे, तुम्ही जरा माझ्या मुलाशी जास्ती बोलतायत बरं का, हे माझ्या नजरेतून सुटलेलं नाहीये. दूर राहा जरा माझ्या मुलापासून सुद्धा आणि या घरापासून सुद्धा. घर आहे पण शांतता म्हणून नाहीये या घरात, असं म्हणून सरोज वैतागून तिथून निघून जाते. रोहिणी मात्र तिथे बसून हा सगळा सीन मस्त एन्जॉय करत असते कॉफी पिता पिता, आणि रजनीताईंना बिचाऱ्यांना खूप धरल्यासारखं होतं. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, ही कला दुकानाची स्वच्छता करत असते निघताना, तेव्हा तिथले सगळे लोक चर्चा करतायत आणि कला ती चर्चा ऐकते. आता लोक म्हणतायत आजूबाजूचे, चांगली आहे ऑफर त्या बिल्डरची, बाजारभावापेक्षा 3 पट चांगली रक्कम मिळेल. किती रक्कम, आपण कधी विचार केला नाही एवढे पैसे आपल्याला मिळतील. आता ते सगळेजण चर्चा करतात, मला पण पटतंय, आपण त्या बिल्डरला फोन करून टाकू. आणि एक दुसऱ्या दुकानदार ताई त्यांच्या कोणत्या नातलगांशी पण फोनवर बोलतायत की अगो हो, मला त्या बिल्डरची ऑफर पटली आहे. थोडक्यात काय, अशा पद्धतीने कलाला कळतंय की ही जागा आता जाणार आणि आपलं दुकान सुद्धा. त्यामुळे कलाला जरा टेन्शनच आलंय. आता कला विचार करायला लागते, बापरे, ही सगळीच लोक या बिल्डरची ऑफर मान्य करतायत आणि आता या सगळ्यांनी ती ऑफर मान्य केली तर या सगळ्यांना कसं कळत नाहीये की आपली दुकानं आपल्याला पुन्हा मिळणार नाही. पैशाच्या आमिषापोटी अशी दुकानं विकून टाकणं चुकीची आहे. पण आता तेवढ्यात बघा, या दुकानदारांनी म्हणजे कलाच्या आजूबाजूचे जे दुकानदार आहे त्यांनी त्या बिल्डरला फोन सुद्धा केलाय, आम्हाला तुमची ऑफर मान्य आहे. आता त्या बिल्डरला ते कळलंय. आता त्या दुसऱ्या ताई पण म्हणतात की हो, मी यांच्याशी बोलते आणि त्या बिल्डरला सांगते की घेऊन टाका आमचं दुकान, कशाला मागचा पुढचा विचार करायचा. आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी ठरवलंय आणि त्या बिल्डरला एक 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 करून सगळ्यांनी फोन केलाय की आम्ही तुम्हाला दुकानं द्यायला तयार आहे म्हणून. आणि बिल्डरने सगळ्यांचे फोन ऐकलेत, फक्त कला सोडली तर हे सगळे लोक तयार झालेत दुकानं विकायला, अशी त्यांनी आजूबाजूला चर्चा दाखवली आहे. आता मात्र कलाला आलंय टेन्शन की आता कसं समजावून सांगू सगळ्यांना. बिल्डर मात्र खुश होतो आणि त्या मार्केटमध्ये यायला तयार होतो पुन्हा. आता या बिल्डरने सरोजला फोन केलाय आणि सांगितलं की ते सगळे दुकानदार तयार आहे, ती जगदंबा भांडारवाली सोडली तर. आता सरोज म्हणते, ते दुकान त्या मार्केटमधून उठलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं, गुंडांना पाठवा, धमक्या द्या, तिला ऑफर द्या, काही झालं तरी ते दुकान तिथे राहिलं नाही पाहिजे. तो गुंड म्हणतो, काही काळजी करू नका मॅडम, ते काम झालंच म्हणून समजा. आता बघा प्रेक्षकांना पुढे काय दाखवणार आहे ते. आता त्या बिल्डरने सरोजचं ऐकून कलाला धमकवायला सुरुवात केली आहे. तर झालंय असं, संध्याकाळ होते आणि आता ही कला दुकान बंद करत असते, तेव्हा तो बिल्डर पुन्हा तिथे जातो आणि कलाला म्हणतो, ए तू जरा इकडे ये का, मला तुझ्याशी बोलायचंय. आता कला म्हणते, या सह्या सगळ्या दुकानदारांनी केल्या, याचा काय पुरावा आहे, कशावरून तुम्ही खोटं
खोटारड्या सह्या घेतल्या नसतील दुकानाच्या. आता तो बिल्डर चिडतो आणि म्हणतो, मला वाटलंच होतं, म्हणूनच मी सगळ्या दुकानदाराला बोलवलंय आता इथे. या रे इकडे. आजूबाजूच्या सगळ्या दुकानदारांना तो बिल्डर तिथे बोलवून जमा करतो कलाच्या भोवती. कला आता जरा घाबरूनच जाते. मग आता हे सगळे लोक कलाला समजवतात, दुकानदार तिच्या आजूबाजूचे. कला, अगं एवढा विचार करू नको, आम्ही सगळ्यांनी सह्या केल्यात, तू पण करून टाक. कला म्हणते, नाही नाही, कुठल्याही गोष्टीचं असं पैशाचं आमिष घेऊन मी माझ्या भावना विकू शकत नाही. माझ्या भावना जोडलेल्या आहेत या जागेशी. कला इतकी जीवाच्या आकांताने सगळ्यांना समजवते, अहो असं काय करता काका, तुमच्या समोर माझं बालपण गेलंय या अख्ख्या दुकानात. तुम्ही सांगताय म्हणून मी दुकान देऊन टाकू का माझं? मग आता तो बिल्डर म्हणतो, ठीक आहे, मग डील कॅन्सल. तर मग तुम्ही कोणीही दुकान विकू शकणार नाही. या एकट्या पोरीमुळे तुमचं नुकसान होणार. या प्रोजेक्टसाठी प्राईम जागा आहे. आम्ही घेतलं तर सगळंच घेऊ, नाही तर काहीच घेणार नाही. आता या बाकीचे दुकानदार एक ताई म्हणतात, अगो कला, तुझ्या एकटीच्या हट्टापायी आमचं नुकसान करू नको. मिळतात पैसे तर घेऊन टाक. कला म्हणते, नाही, मी नाही देणार. आता ती दुसरी बाई म्हणते की अगं चांदेकरांकडे राहते तू, पैशातलं होते, तुला काय कमी? हे दुकान गेलं तर गेलं, पण आमच्या गरीबाचं भलं झालेलं तुला बघवत नाहीये का? ते काकाही म्हणतात बाजूचे, ए बाई कला, सही करून टाक. एक एक करून सगळेजण तिला प्रेशराईज करतात, तू दुकान विकायच्या पेपरवर सही करून टाक बरं, तुला विकावंच लागेल बाई दुकान, सौदा करून टाक बरं. आता तो बिल्डर पुन्हा पुन्हा प्रेशराईज करतो, हिचं दुकान जर हिने नाही विकलं तर तुम्हाला कोणाला काहीही मिळणार नाही आणि प्रोजेक्ट कॅन्सल होईल. आता कला शेवटी ओरडते सगळ्यांवर आणि म्हणते, थांबता का तुम्ही सगळे? माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, माझ्या एकटीच्या दुकानांवर म्हणजे दुकानावर सगळं कसं काय अवलंबून आहे? छोट्याशा टपरीवर, छोट्याशा खोपट्यावर काय हो तुमचं अवलंबून आहे? अख्खा प्रोजेक्ट काय भानगडे ही? अहो असे कितीतरी लोक उभे राहतात, असे पैशाचे आमिष दाखवतात आणि म्हणतात दुकान विकून टाका. पण विचार करा तुम्ही, आपल्या बारीक बारीक दुकानांवर ह्यांचं असं काय स्वार्थ आहे? यांचं काय भलं होणार आहे? ते स्वतःचं नुकसान का करून घेतील? इतके पैसे आपल्याला का देतील? अहो हे लोक स्वतःचा फायदा करून घेत आहेत. माझं ऐका तुम्ही, नक्कीच या लोकांचा काहीतरी डाव आहे या सगळ्यामध्ये. आता तो बिल्डर कलाकडे रागाने बघत असतो. कला म्हणत असते, हे बघा, हे लोक कसे वागतील काय नाही याची काही खात्री नाही आणि यांचा प्रोजेक्ट इथे होईल की नाही होईल ह्याचं काहीही आपल्याला माहिती नसतं. कशावरून यांचा प्रोजेक्ट इथेच ते करणारे आणि इथे ते पूर्णपणे आपल्याला पैसे देतीलच. हे बघा, आपली हक्काची जागा सोडू नका. कला खूप छान समजवते त्यांना. ते कला म्हणते, हे बघा, मी तुम्हाला सांगतेय, असं करू नका, आपली राहती जागा सोडू नका. आत्ताच्या मिळणाऱ्या पैशासाठी तुम्ही वर्षभराची मिळकत सोडताय. आपल्या हक्काचं दुकान आहे, इतक्या वर्षाची आपली गिराईक आहेत, यांचा जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा दुकानं मिळतील आपल्याला. पण ते कोपऱ्या कापऱ्यात असेल दुकान, कोणाच्या लक्षात पण येणार नाही ही आपली दुकानं आहेत. आपण आता इथले राजे आहोत. या दुकानांनी आपल्याला सावरलंय, यामुळेच आपण नेहमी सावरत राहू. ही आपली हक्काची जागा आहे. पण हे दाखवतायत ते मृगजळ आहे. ते म्हणतायत की बाजारभावापेक्षा 3 पट आपल्याला जास्ती रक्कम देतील. पण मला सांगा, बाकीचे लोक कलाला समजवतात, अगं कला, आपण इन्व्हेस्ट करू त्या पैशामध्ये, कुठेतरी चांगलं काहीतरी करू. आणि आता तो बिल्डर म्हणतो, बघा बघा, तुम्ही लोक किती सुज्ञ आहात, पण ही पोरगी बघा. आता कला म्हणते, ठीक आहे, मान्य आहे मला, मी सुज्ञ नाहीये, पण म्हणून तुम्ही असे आमचे दुकानं लाटू शकत नाही. बिल्डर म्हणतो, ठीक आहे, मग विषय संपला. मग आता हा दुसरा दुकानदार म्हणतो, अहो थोडं ऍडजस्ट करा ना, हिचं दुकान सोडलं तर बाजूला प्रोजेक्ट करा ना तुमचा. मग तो बिल्डर म्हणतो, काय खाऊ आहे काय? असा कुठं प्रोजेक्ट करता येतो का? प्रोजेक्ट बनवता येतो, बनवायचा आहे म्हटलं की चांगला प्लॅन बनवावा लागतो आणि हे असं छोटं नाटं दुकान आडवं आलं की प्रोजेक्टची वाट लागते. कसं दिसेल हे दुकान तिथं एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट समोर? आता पुन्हा एकदा हे दुकानदार लोक कलाला प्रेशराईज करतात की सही करून टाक कला. कला म्हणते, नाही नाही, मी तर सही करणार नाही. आता तुम्ही सगळे पुन्हा एकदा विचार करा. तेवढ्यात कलाचे वडील येतात आणि तेही कलाला सपोर्ट करतात. कलाचे वडील म्हणतात, साहेब हे बघा, माझी मुलगी बरोबर बोलतीये, माफ करा, आम्ही पण गरीब आहोत, आम्हाला पैसे पाहिजे म्हणून आम्ही दुकान नाही विकणार आमचं. अहो या दुकानामुळेच तर आमचे घर संसार उभे आहेत, असे कसे विकून टाकू आम्ही दुकानं तुम्हाला? नाही नाही, आम्ही काही दुकानं विकणार नाही. शेवटी आता बाकीचे दुकानदार म्हणतात, कला, तुझ्यामुळे आमचं नुकसान होत आहे. मग आता कला म्हणते, ठीक आहे, माझ्यामुळे नुकसान होत असेल तर मी माझ्या दुकानावर पाणी सोडायला तयार आहे. मग कलाचे वडील मध्ये बोलतात आणि म्हणतात, नाही ताई, अशी अडवणूक करू नका, थांब कले, मला बोलू दे. मला एक कळत नाहीये, असे कसे तयार झालात तुम्ही सगळेजण आपापली दुकानं विकायला? आता सगळेजण म्हणतात की अहो दिनकरराव, इतकी चांगली रक्कम मिळते म्हणून आम्ही तयार झालो. आणि कलाला पुन्हा ते सगळे दुकानदार म्हणतात, त्या ताई म्हणतात की कला, अगं तुला मुलगी मांडतो आम्ही, आमच्या सगळ्यांचा विचार तरी कर ग बाई.
कला म्हणते, "हे बघा, तुमची मुलगी म्हणूनच सांगते मी, तुमचं नुकसान करताय तुम्ही. अहो, तुम्ही सुद्धा सगळेजण प्रॅक्टिकली बघा, माझं ऐका. हे बघा, माझा गैरसमज नका करून घेऊ. मी हात जोडते तुम्हा सगळ्यांना. या बिल्डरचं ऐकू नका. हा बिल्डर आपलं नुकसान करणार आहे." कला अगदी जीवाच्या आकांताने समजवतीये बरं का. आता थोड्या वेळ सगळेजण कलाकडे बघायला लागतात आणि या बिल्डरला वाटतं की आता कलाला सगळे कन्व्हिन्स होतात की काय. मग आता लगेच ही बाई म्हणते, "अगं, तू चांदेकरांकडे राहतेस आणि एवढ्याशा दुकानाची काय ग एवढी काळजी करते? एवढं जरा कमी कर तुझा लोभ. अगं, देऊन टाक दुकान." आता कला म्हणते, "नाही नाही, माझं दुकान माझं जीव की प्राण आहे. माझं दुकान तुम्ही हिरावू नाही शकत." शेवटी बिल्डर म्हणतो, "मॅडम, माझ्या गिरायकाला मागे फिरवू नका. तुमच्या एकटीचा प्रश्न आहे. तुम्ही चुपचाप सही करून टाका आता." कला म्हणते, "मुळात तुम्ही हा कुठल्या प्रकारचा सौदा करताय आणि का करताय? याचं उत्तर द्या मला." तो बिल्डर म्हणतो, "तुम्ही मला जाब नाही विचारू शकत." मग लगेच कला म्हणते, "का नाही विचारू शकत? माझ्या मालकीचं दुकान आहे. मी तुम्हाला जाब विचारूच शकते." आता लगेच तो बिल्डर धमकवतो आणि म्हणतो, "चल, आता तू आहेस आणि मी आहेस. आता बघ मी होत्याचं नव्हतं करतो की नाही ते." आज एवढंच काय ते त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो आणि तुम्हाला मी अगदी डिटेल वर्ड टू वर्ड रिव्ह्यू दिलाय. कसा वाटला मला नक्की कळवा. पण आता खरा भाग पुढे पाहायला मजा येणार आहे, कारण सरोजच्या या नीचपणाचं, किळसवाणा हा कृत्य त्या सरोजने केलेलं आहे, एवढी एज्युकेटेड बाई असून सुद्धा. पण आता हे सगळं अद्वैतला कळायला कितीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे अद्वैतच्या नजरेतून ही सरोज पडणार हे मात्र नक्की. आता हा प्रोमो तुम्ही कमीत कमी 8 दिवसापासून बघत आहात, त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल येणाऱ्या भागामध्ये काय दाखवणार आहे. तर नक्की कळवा प्रेक्षकांनो कसा वाटला भाग. आणि प्लीज प्लीज अजूनही खूप प्रेक्षक सबस्क्राईब नाही करत, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.